हबीबी कम टू बदलापूर. 1 2 3 4 वेलकम टू द व्लॉग मित्रांनो. आणि आता आम्ही आहोत सावरुली गावात. सो बेसिकली ह्या सीझन मधला मॉन्सून मधला हा माझा फर्स्ट मॉन्सून ट्रेक आहे ऑफिशियली. आणि आता सगळ्यांना घेऊन आलोय मी. फक्त अर्धा तास लागेल असं सांगून. आता बघू ऍक्च्युअल मध्ये किती वेळ लागतोय. सो आता आम्ही आहोत सावरोली गावात आणि जस्ट आम्ही आता सुरू केलंय ट्रेक. तर मंडळी पहिला स्पॉट आला इकडे म्हणजे वाळ. या व्हाळ आपण क्रॉस करू जा. बांध बांधलाय मध्ये इकडे. आणि विनय वॉक चालू आहे, कॅटवॉक. इकडेच जाऊया, इकडेच दुखूया. तर आता हा असं थोडा एक जंगल ट्रायल आहे. खूप कमाल जंगल आहे, जंगल ट्रायल आहे. आणि पक्ष्यांचा आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट इथे येतोय. गावी आल्यासारखंच वाटतंय बघा. मस्त जंगल आहे, पूर्ण झाडी आहे. वाकून वाकून यायला लागतंय. सो ही वाट आहे प्रॉपर जंगलातून जाते. म्हणजे मुंबई जवळ बदलापूर मध्ये एवढं छान निसर्ग तुम्हाला अनुभवायचा असेल तर नक्कीच तुम्ही या लोकेशनला एकदा यायला पाहिजे. अख्खा व्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सुंदर हा स्पॉट आहे. आणि सध्या तरी हिडन स्पॉटच म्हणू शकतो मी, कारण जास्त लोक इथे येत नाहीत. रविवारचा दिवस आहे, रविवारच्या दिवशी मी आलोय, पण तरीही आमच्याशिवाय इथे कोणीच नाहीये. सो आहे अजून तरी माझ्या मते हा हिडन स्पॉट आहे. आणि असे काही स्पॉट हिडन राहिलेलेच बरे. सध्या रिसेंटली पिक्चर आलाय मामाच्या गोवाला जाऊया. आम्ही मामाचा गावच घेऊन इलो बदलापूरला. हा त्याच मामाच्या गावची माणसंच घेऊन इलो. मोडना दिल्यासारखं वाटतं ना रे. खया खया पांढरी. अच्छा. आणि पहिला खेकडा, पहिली कुर्ली मोठा.
दाखव इकडे. लय छोटा आहे. सो राज साहेबांनी पहिला मोठा जाता नाही पकडलेला आहे. सोडून देऊया दाखव इकडे. सोड सोड. बाय बाय. गेली. बाकी पब्लिक येते मागून हळूहळू. सो आता हा छोटासा व्हाळ आम्हाला क्रॉस करून जायचा आहे. हे तिकडे कुठे चाललाय? मित्रांनो, हा बघा, हा छोटासा एक व्हाळाचा पॅच आहे, तो क्रॉस करायचा आता. एकदम सोपा पॅच आहे. झालं. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट आठवली, यास फ्रेंडशिप डे सुद्धा आहे. तर सगळ्यांना सर्वप्रथम फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मामाकडच्या कझन्स बरोबर साजरा होणारा हा फ्रेंडशिप डे नक्कीच खूप मेमोरेबल राहील आणि स्पेशल राहील. सो आता आम्ही चालतोय. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचतोय कोंडेश्वर वॉटरफॉलला. आणि आवाज येत आहे तिकडे गाण्यांचे. कावड यात्रा सुरू झाली आहे, त्यामुळे इथे थोडी गर्दी असेल कोंडेश्वरला. तर लेट्स सी कसं होत आहे. बाकी माहोल, वातावरण मस्त आहे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहोत श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर प्रवेशद्वाराला. सर्व पेरल्याने समोर आहे नदी. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय कोंडेश्वर मंदिरला आणि कावड यात्रा आहे सुरू. त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगली गर्दी आहे. आणि तुम्हाला आता इकडून दाखवतो लाईन केवढी मोठी आहे ती. सो ही अशी पूर्ण लाईन आहे. या साईडला
ही नदी आहे समोर, तुम्ही बघू शकता इकडे धबधबा. तर मित्रांनो, आताच कोंडेश्वर महादेव मंदिराचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे पुन्हा आपला जो ट्रेक किंवा पिकनिक साठी जे आलो आहे ते कंटिन्यू करणार आहोत. पण कसं आहे, आम्ही आतमधलं सगळं शूट नाही केलं कारण कधी आपण कुठे देवस्थानाला जातो तर तिथलं पावित्र्य राखणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही बाहेरून जेवढं शूट करता येईल तेवढं केलं. आता इथे जर बघाल ना तर ही नदी कमाल आहे. इथे मला मासे दिसत आहेत. मला असं मनातून खूप इच्छा होते की आपण इकडे गरी टाकावी, मासे पकडावेत, कारण मासे दिसत आहेत. त्या दिवशी मी मासे पकडायला गेलो तिथे मासे नव्हते, दिसत नव्हते. हा, आपण ते खात होते. पण आता आपल्याकडे ऑप्शन नाही कारण इकडे देवाचं स्थान आहे, तिकडे आपण कसं काय हे सगळं करणार. आणि वरून आज संकष्टी आहे. सो आता आपण बघू, आपण छोट्याशा डबक्यात नाही तर आपण जिथे पहिलं जिथे आपण गेलेलो, जिथून आपण एंट्री स्टार्ट केली तिथे थोडं पोहायला आहे. तर आपण तिथे जाऊ, जास्त हे नाही. आणि आता आपण इथे आलोच आहोत तर आपण फूड ब्लॉग पण करू आणि बघू की इकडचा वडापाव कसा आहे. वडापाव तळायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, बघताय तुम्ही काय मस्त माहोल आहे, काय मस्त वातावरण आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण भजी पाव, बघा बटाटा भजी पाव आहे, आपण हा खाऊन बघूया. दिसायला तर एकदम मस्त खुशखुशीत आहे. तर लेट्स सी कसा लागतोय. आपले 4 नारळाचं तोरण याला मिळेल, म्हणजे एव्हरेज आहे, घरी जसा बनतो तसंच आहे, चांगला आहे. याच्यानंतर आपण बघूया वडापाव कसा लागतो. पहिला भजीपाव खाल्ला, आता वडापाव खातो. भजीपाव क्रिस्पी होता, आता वडापाव खाऊन बघते कसा आहे, मग तुला सांगते. हो बघा मग भाजलो मेल्या. तर मित्रांनो, आपण आत्ता जस्ट भजीपाव टेस्ट केला, कमाल होता भजीपाव. आणि आत्ता माझी फेवरेट गोष्ट वडापाव, जे आपण जिथे जातो तिथे आपण तिकडचा वडापाव ट्राय करतो. आणि आज कोंडेश्वरचा वडापाव कसा आहे ते आपण बघूया. चांगला आहे वडापाव.
थोडासा अळणी आहे, म्हणजे मला अळणी आवडतं पण हा त्याच्याहून अळणी आहे, म्हणजे मीठ कमी झालंय, पण वडापाव बाकी चांगला आहे. बम बम बोले. मग बोले त्या फ्री मध्ये एक वडापाव नाही, पहिले पैसे देऊन खाल्लं माहीत आहे, ऐकून घे. एक भजी एक वडापाव आता फ्री मध्ये खात, खिचडी उपास कोणतो तुझं आता तू बोल. खातो आम्ही. बम बम बोले. बम बम बोले. नमस्कार मित्रांनो, छत्र्यांच्या मागे तुम्ही भरपूर काही बघितलं असेल, पण आज पहिल्यांदा छत्र्यांच्या मागे मॅगी बनते. जबरदस्त पाऊस पडतोय. अमरेश मामा मॅगी बनवतोय. सो मॅगी बनते मस्तपैकी. कसं वाटतंय डिप्रेशन? तर मित्रांनो, पाऊस जबरदस्त आहे आणि जेव्हा पण असा पाऊस असतो तेव्हा सुट्टी असेल आणि आपले मित्र सवंगडी फ्रेंड्स आपल्या बरोबर असतील तर नक्कीच आपण असं कुठेतरी बाहेर फिरायला निघायला पाहिजे. आणि आयुष्य जे आहे खूप छोटं आहे, तर जितका वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तो आपण एन्जॉय केला पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवतो, आपण फ्लो बरोबर जात असतो. फक्त आता हा मागचा फ्लो बघा, काय जबरदस्त फ्लो आहे. छोटासा व्हाळ होता जेव्हा आम्ही इकडून पास झालेलो आणि आता त्यांनी रौद्र रूप घेतलं आहे, जो तुम्ही बघू शकता. सो पाऊस पाण्याच्या ठिकाणी जेव्हा पण आपण जातो तेव्हा स्वतःला जपणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो आजचा व्हिडिओ इथेच संपला असं मी जाहीर करतो. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्लॉग लवकरच येईल. कमेंट करून सांगा कसे वाटत आहेत व्हिडिओज. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू ऑल.